विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 डिसेंबरपर्यंतच्या जेवढ्याही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न तयार होऊ शकतात ते सर्व प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, नवी दिल्ली येथे नये भारत का संवेद हे जे पुस्तक आहे ते कोणी लॉन्च केले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारताचे पूर्व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथे नये भारत के संवेद हे पुस्तक लॉन्च केलं. हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारतीय संविधानावरील भाषणांचे संकलन आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 2, पद्मपानी जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाईल? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, जावेद अख्तर. त्यासोबत आता विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार आहोत तर ते महत्त्वाचे पुरस्कार आहेत त्याविषयी माहिती घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आहे 33वा व्यास सन्मान पुष्पा भारती यांना मिळाला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2023 सुरेशजी वाडकर. ग्लोबल टीचर अवॉर्ड 2023 सिस्टर शेप. टाटा साहित्य जीवनगौरव पुरस्कार 2023 CS लक्ष्मी. 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी. राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 ओम नारायण भार्गव. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतनजी टाटा. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर. जागतिक शांतता पुरस्कार 2023 नरगिस मोहम्मद हसन झाई. तसेच कर्मवीर चक्र पदक 2023 डॉक्टर हेमचंद्रन रविकुमार. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 3, वज्रप्रहार 2023 लष्करी सर्वाची कितवी आवृत्ती मेघालय राज्यात आयोजित झाली आहे? राईट आन्सर आहे 14वी आवृत्ती. अधिकची माहिती, भारतीय लष्कराने US लष्कर स्पेशल फोर्स यांच्यात हा विद्यार्थी मित्रांनो युद्ध सराव आहे. संयुक्त मोहिमेचे नियोजन आणि ऑपरेशन रणनीती यांसारख्या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती आणि अनुभव सामायिक करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. भारतात पहिली आवृत्ती 2010 मध्ये आयोजित करण्यात आली होती. तर आता युद्ध सरावाला आहेत तर जे महत्त्वपूर्ण युद्ध सराव आहेत त्यांविषयी माहिती घेऊयात. म्हणजे युद्ध सरावला काय म्हणतात आणि ते कोणत्या देशात आहेत याविषयी माहिती घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आहे मंत्री युद्ध सराव, हा भारत आणि थायलंडमध्ये होतो. त्यानंतर एकुवेरिन भारत आणि मालदीव. त्यानंतर हँड इन हँड भारत आणि चीन. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका. हरिमऊ शक्ती भारत आणि मलेशिया. कुरुक्षेत्र भारत आणि सिंगापूर. नोमॅडिक एलिफंट भारत आणि मंगोलिया. शक्ती भारत आणि फ्रान्स. त्यानंतर सूर्यकिरण भारत आणि नेपाळ. युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका. गरुडा शक्ती भारत इंडोनेशिया. तारकश भारत अमेरिका. डस्टलिक उझबेकिस्तान आणि भारत. मोसी-2 रशिया आणि चीन. तसेच विनबॅक्स भारत आणि व्हिएतनाम यांमधील युद्ध सराव आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 4, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड ज्याला आपण राष्ट्रीय नाणेनिधी म्हणतो यांनी श्रीलंकेला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी किती दशलक्ष अमेरिकन डॉलरची मदत केली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, 337 मिलियन. अधिकची माहिती, हे जे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे याची निर्मिती 27 डिसेंबर 1945 झाली आहे. व्यवस्थापन संचालक आहेत क्रिस्टलिना जॉर्जिया. मुख्य अर्थतज्ञ आहेत पिएरे ऑलिव्हियर आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहेत वॉशिंग्टन DC युनायटेड स्टेट्स या ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 5, भारतातील पहिला 6 पदरी स्टील स्लॅग आधारित रस्ता कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6. स्टील उत्पादन दरम्यान घनकचरा म्हणून स्टील स्लॅग तयार होतो. प्रति टन पोलाद उत्पादनावर सुमारे 180 ते 200 किलो स्टील स्लॅग तयार होतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन क्रमांक 6, संरक्षण क्षेत्रात ब्रिटिश कंपनी 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात करणार आहे? राईट आन्सर आहे अयोध्या या ठिकाणी. आता या ठिकाणी उत्तर प्रदेश आला आहे, त्या अनुषंगाने अधिकची माहिती बघा. याची जी स्थापना आहे ती झाली आहे 24 जानेवारी 1950ला. मुख्यमंत्री आहे श्री आदित्यनाथ योगी. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. राजधानी आहे लखनौ. राष्ट्रीय उद्यान आहेत पिलीभीत आणि महत्त्वाचे धरण आहेत रिहंद. तसेच आपल्याला चालू घडामोडी जर प्रश्नसंच हवा असेल तर आपल्याकडे जून 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंत 3000+ मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहे. प्रश्न आणि उत्तर दिले जेणेकरून
रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल। याची जी प्राईज आहे फक्त आहे 99 रुपये। यासोबत पुरस्कार, अर्थसंकल्प, खेलो इंडिया, पद्म पुरस्कार, सणोत्सव आणि भारतीय नृत्य प्रकार हे देखील तुम्हाला भेटेल। ज्या विद्यार्थी मित्रांना पाहिजे असेल त्यांनी 9356556037 यावर व्हॉट्सअप करा। त्याच पद्धतीने तुमच्यासाठी होमवर्क आहे। कर्मवीर चक्र पदक 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे। जे विद्यार्थी मित्रांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करा। डेली सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असतो, डेली वॉच करत चला। येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत। थँक्यू।